नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. अनिल देशमुखांनी सांगितलंय, मला आणि आदित्यला आत टाकण्याचा प्रयत्न केला गेला. उद्धव ठाकरेंचे पदाधिकारी बैठकीमध्ये वक्तव्य. आम्ही असं नडलो की मोदींनाही घाम फुटला. एकतर राजकारणामध्ये फडणवीस राहतील किंवा मी राहणार. उद्धव ठाकरेंचा पदाधिकारी बैठकीमध्ये हल्लाबोल. उद्धव ठाकरेंच्या टीकेला योग्य वेळी उत्तर देणार. फडणवीसांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंनी मोदी, शिंदे आणि फडणवीसांवर केली होती टीका. ठाकरेंच्या टीकेनंतर फडणवीसांचा व्हिडिओ ट्विट करत भाजपचं उत्तर. मी नादी लागत नाही, लागलो तर सोडत नाही. फडणवीसांचा व्हिडिओ ट्विट. बूट साठ्यांनी खुर्चीसाठी आईच्या कुशीवर वार केले. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री शिंदेंवर घणाघात. आमचं सरकार आल्यावर अदानींना दिलेल्या धारावी पुनर्विकासाचा टेंडर रद्द करणार. सध्या कंत्राटदार माझा लाडका योजना सुरू. उद्धव ठाकरेंची टीका. केरळ, राजस्थानमध्ये भाजप सरकार नसताना अदानींची गुंतवणूक. बारामतीमध्ये अदानींची गाडी कोण चालवत होतं? ठाकरेंच्या टीकेवर मुनगंटीवारांचा पलटवार. उद्धव ठाकरे आणि राऊतांना 2000 रुपयांचा दंड. शिंदे गटाच्या राहुल शेवाळे मानहानी प्रकरणी कारवाई. 2 आठवड्यामध्ये दंडाची रक्कम जमा करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी अजित पवारांवर कुरघोडी केल्याची चर्चा. पुणे जिल्ह्यातील महसूल कार्यालयांच्या अचानक तपासणीचा आदेश. 16 ऑगस्टपासून केली जाणार तपासणी. जीवन आणि वैद्यकीय विम्याच्या प्रीमियमवरील जीएसटी रद्द करा. नितीन गडकरी यांचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र. नागपूर विभागीय आयुर्विमा महामंडळ संघटनेच्या मागणीनंतर पत्र. मुंबरेंनी मंत्रिपदाचा गैरवापर करून 6हून अधिक वाईन शॉपचं लायसन्स घेतलं. ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख दत्ता गोडेंचा आरोप. मुंबरेंवर कारवाई झाली नाही तर सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा. शरद पवार विधानसभेला 20 मतदारसंघामध्ये तरुणांना संधी देणार. पक्ष सोडून गेलेल्या आमदारांविरोधात युवा नेते मैदानामध्ये उतरवणार. शरद पवारांकडून चाचपणी सुरू. कर्जत, खालापूरमधील माहितीच्या नेत्यांची खतखत चव्हाट्यावर. कर्जत, खालापूरमध्ये आम्ही लढणार आणि जिंकणार. अजित पवार गटाची भूमिका. अजित पवार गटाकडून विधानसभेला 90 जागा लढण्याचं नियोजन. विदर्भात 20 जागांसाठी मागणी करणार. मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची माहिती. 36 पक्ष एकत्र घेऊनही 240 पर्यंत पोहोचू शकले नाहीत. काँग्रेसचं तिन्ही निवडणुकीमध्ये 100च्या वर गेलं नाही. सुधीर मुनगंटीवारांचा हल्लाबोल. अकोल्यामध्ये बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचा ठाकरे गटाला धक्का. ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा प्रहार संघटनेमध्ये पक्षप्रवेश. मुंबईसह राज्यभरामध्ये आज काँग्रेसचा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूरांच्या निषेधार्थ आंदोलन करणार. अनुराग ठाकूरांचा संसदेमध्ये राहुल गांधींबाबत आक्षेपार्ह विधान. शरद पवार गटाची 9 ऑगस्टपासून शिवनेरी किल्ल्यावरून शिवस्वराज्य यात्रा. संपूर्ण राज्यामध्ये शिवस्वराज्य यात्रा निघणार. अनिल देशमुख यांची माहिती. अमित ठाकरे आज अकोल्यामध्ये मालोकार कुटुंबाची सांत्वनपर भेट घेणार. अमित ठाकरे आणि कर्णबाळा दुनबळे आज अकोल्यामध्ये जाणार. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 7 ऑगस्टला मवियाची बैठक. बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया. मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीला 7 ऑगस्टला सोलापूरमधून सुरुवात होणार. शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर आज नियोजन बैठकीचं आयोजन. महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी राधाकृष्णन यांना शपथ दिली. गेल्या 25 वर्षांमध्ये अनेक धमक्या मिळाल्या. देशामध्ये हिंदू मुस्लिम लढाई लावणाऱ्यांचा निषेध करणारच. जितेंद्र आव्हाडांचं विधान. आव्हाडांना स्वराज्य संघटनेकडून आली होती धमकी. धैर्यशील माने शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी. मुख्यमंत्री शिंदेंचा संसदीय पक्षाच्या बैठकीमध्ये निर्णय. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवून दिली माहिती. शिव पार्वती सहकारी साखर कारखाना आणि हायटेक इंजिनिअरिंगशी संबंधित ठिकाणांवर ईडीचे छापे. रोहित पवारांशी संबंधित प्रकरणामध्ये करण्यात आलं होतं हायटेक इंजिनिअरिंग कंपनीचं नाव. राजकारण्यांनी आरक्षणावर कोणतीही भूमिका घेतलेली नाही. राजू शेट्टींनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया. बाबासाहेब आंबेडकरांचे पंटू राजरत्न आंबेडकरांनी जरांगेंची भेट घेतली. चर्चेबद्दल सविस्तर 29 ऑगस्टला सांगणार. राजरत्न आंबेडकरांची प्रतिक्रिया. जालन्याच्या अंतरवाली सराठीमध्ये जरांगेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी. समाज बांधवांकडून जरांगेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा. झोपडपट्टीवासियांच्या हक्कासाठी ऐरोलीमधील चिंचपाडा इथे उपोषण करणार. झोपडपट्टी पुनर्विकासाचा सर्व्हे आमदार गणेश नाईकांनी थांबवल्याचा चौगुलेंचा आरोप. यशस्वी शिंदे हत्या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख विरोधात अजामीनपात्र वॉरंट. यशस्वीच्या हत्येच्या 5 दिवस आधी कोर्टाकडून पॉस्को अंतर्गत वॉरंट जारी होऊन 5 दिवसातच पीडितेची हत्या. वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरला मोठा धक्का. पूजा खेडकरची उमेदवारी यूपीएससीकडून रद्द. भविष्यामध्ये पूजा खेडकरला यूपीएससी परीक्षा देता येणार नाही. पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी. यूपीएससी फसवणूक प्रकरणी दिल्ली कोर्ट निकाल देणार. निकालाकडे लक्ष. नाशिकमधील एमपीएससी फेर पडताळणीमध्ये आणखी एक दिव्यांग प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात. फेर तपासणीचा गोपनीय अहवाल एमपीएससी आयोगाकडे सुपूर्द. फेर
पडताळणीमध्ये बाळू मरकडांचं दिव्यांग प्रमाणपत्रावर संशय. बाळू मरकडांनी 40% जास्त दिव्यांग असल्याचं दाखवलं. जपाननं महाराष्ट्रामध्ये आणखी गुंतवणूक वाढवावी, मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली कॉन्सुलेट जनरलची भेट. आरटी प्रवेशांसाठी 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ. मध्य प्रदेशच्या नर्मदापुराम जिल्ह्यामधील पंचमढी नागद्वारा यात्रेला आजपासून सुरुवात. नागपूरसह विदर्भातील 10 लाख भाविक यात्रेमध्ये सहभागी होतात. पीओपी गणेश मूर्तींचा मुद्दा पुन्हा न्यायालयामध्ये. प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकार एमपीसीबीला आदेश. स्थानिक निवडणुका लांबल्यानं 8,000 कोटींचा निधी मिळेना. केंद्राच्या 15व्या वित्त आयोगाकडून मिळणारा 2 वर्षांचा सुमारे 8,000 कोटींचा निधी मिळाला नाही. गेल्या 7 महिन्यांमध्ये लोकल अपघातामध्ये 1,161 प्रवाशांनी गमावला जीव. रेल्वे स्थानकावर किंवा प्रवासादरम्यान वेगवेगळ्या कारणांमधून प्रवाशांचा मृत्यू. मुंबईमध्ये जूनच्या तुलनेमध्ये जुलै महिन्यामध्ये साथीच्या आजारामध्ये दुपटीनं वाढ. जुलैमध्ये साथीच्या आजाराच्या 3,044 रुग्णांची नोंद. कोकणामध्ये गणेशोत्सवासाठी एसटीच्या 4,300 अधिक बसच्या फेऱ्या. 2 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान चाकरमान्यांसाठी जादा गाड्या सोडण्याचा निर्णय. गणेशोत्सवात कोकणामध्ये जाणाऱ्यांसाठी रेल्वेच्या आणखी 20 फेऱ्या. उत्सव काळामध्ये मध्य कोकण पश्चिम रेल्वेवरून धावणाऱ्या फेऱ्यांची संख्या आता 278 वर. श्रावण महिन्यामधील पूजेवर महागाईचं सावट. ओल्या नारळाचे दर 25 ते 30 रुपयांवर तर सुके नारळ 40 रुपयांवर. मुंबईतील कचऱ्यासाठी तळोजामध्ये 52 हेक्टर जमिनीवर डम्पिंग ग्राउंडसाठी पालिकेच्या हालचाली. मुंबई महापालिका अत्याधुनिक डम्पिंग ग्राउंड उभारणार. मुंबईमध्ये जुलै महिन्यामध्ये 12,133 घरांची विक्री. घरांच्या विक्रीतून राज्य सरकारला 1,047 कोटींचा महसूल. जूनच्या तुलनेमध्ये जुलैमध्ये घरांच्या विक्रीमध्ये वाढ. नाशिकमध्ये कांद्याला मागे टाकत द्राक्ष निर्यातीमध्ये 921 कोटींची वाढ. केंद्र सरकारच्या धोरणांचा कांदा निर्यातीला फटका बसल्यानं आता द्राक्ष पहिल्या क्रमांकावर. राज्यभरातील डॉक्टरांकडे असलेल्या औषधांवर आता एफडीएची करडी नजर. विशिष्ट नियमांची पूर्तता न केल्यास उद्यापासून डॉक्टरांवर कारवाई होणार. मुंबईतील जीटी रुग्णालयामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी. राज्य सरकारकडून आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येणार. अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पुणे शहरामधील वाहतुकीमध्ये बदल. कात्रज उड्डाणपूल आणि जेथे चौकातून सारसबागेकडे जाण्यास प्रवेश बंद. वाहतूक पोलिसांकडून सहकार्य करण्याचं आवाहन. पिंपरी चिंचवड पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी 2,989 उमेदवार पात्र. 262 जागांसाठी 10 ऑगस्ट रोजी लेखी परीक्षा पार पडणार. पिंपरी चिंचवड शहरामधील विविध भागामध्ये अनधिकृत अतिक्रमण. मात्र कारवाईला पालिकेची टाळाटाळ. पालिकेच्या उपायुक्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांना नोटीस. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळेंची प्रतिक्रिया. पुण्यामधल्या हिंजवडी आयटी पार्क नंतर चाकणमधील उद्योगांची कोंडी. वाहतूक कोंडीसह पायाभूत सुविधांचा अभाव. या समस्यांची गंभीर दखल घेत अजित पवारांचे उद्योगांची कोंडी सोडवण्याचे निर्देश. पुणे जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 9,15,939 महिलांचा अर्ज. जिल्हा महिला आणि बालविकास विभागाकडून अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू. लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 1 रुपया टाकला जाणार. बँकेच्या तांत्रिक तपासणीसाठी काही महिलांच्या खात्यामध्ये 1 रुपया टाकला जाणार. राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्यानं 8,000 कोटींचा निधी मिळेना. केंद्राच्या 15व्या वित्त आयोगाकडून निधी मिळाला नाही. स्वच्छ रुग्णालयाच्या सर्वेक्षणामध्ये नंदुरबार जिल्हा रुग्णालय राज्यामध्ये प्रथम. आरोग्य विभागाच्या स्वच्छ रुग्णालयाच्या सर्वेक्षणामध्ये नंदुरबारची बाजी. ठाणे क्लस्टर योजनेसाठी पालिकेची जमीन गहाण. प्रकल्पासाठी महाप्रीत घेणार कर्ज. ना हरकत दाखला देण्यास प्रशासकीय मान्यता. मात्र अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवणार. अंबरनाथमधील पालिकेच्या प्रसाधन गृहांना 4 महिन्यानंतर ही कुलूप. महिलांसह ज्येष्ठ नागरिकांची कुचंबना. पालिका कोणता मुहूर्त शोधतीये, नागरिकांचा सवाल. जळगावमध्ये पत्रकार संवाद यात्रेचं जेसीबीमधून पुष्पवृष्टी करत जल्लोषात स्वागत. दीक्षाभूमी नागपूर ते मुंबई मंत्रालयापर्यंत पत्रकार संवाद यात्रेचं आयोजन. बीडमधील परळी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील कामामुळे वाहतूक कोंडी. रस्त्यावर खोदकाम केल्यानं अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे. सोलापूरच्या माढ्यामधील म्हैसगाव ते लव्हे रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम. संबंधित ठेकेदारासह बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा. कुर्डुवाडी ग्रामस्थांची मागणी. धुळ्यामधील पिंपळनेर ते सटाणा महामार्गाच्या दोन्ही बाजूलाच चाऱ्या खोदल्यानं अपघाताला निमंत्रण. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या एमएसआरटीसीचा गजब कारभार. बीडच्या धानोरा रोड रस्त्याच्या प्रश्नावरून नागरिक आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शालेय विद्यार्थ्यांचा ठिय्या. पुणे मंगळूरू महामार्गावरील खड्ड्यांवरून काँग्रेस आक्रमक. रस्त्याचं काम सुरू असेपर्यंत टोल आकारू नये. 3 ऑगस्टला काँग्रेस आंदोलन करणार. पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती. ठाण्यामधील उल्हासनगरमध्ये मनसेचं डोळ्यांवर पट्टी बांधून आयुक्तांच्या दालनामध्ये आंदोलन. विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा मनसेचा आरोप.
ठाण्यामधल्या वाघे विभागामधील खासगी कंपनीतील मॅनेजरची एका मुलीशी गैरवर्तणूक. मनसेचे विभाग अध्यक्ष संदीप साळुंखे यांनी मनसे स्टाईलनं शिकवला धडा. यवतमाळमध्ये भाजपच्या चित्रा वाघ यांच्या विरोधात शरद पवार गटाचं आंदोलन. चित्रा वाघ यांच्या प्रतिमेला चप्पल मारून निषेध व्यक्त. जळगावमध्ये महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा जिल्हा परिषदेवर छत्री मोर्चा. शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे मोर्चामध्ये सहभागी. मीरा भाईंदरमध्ये आरोपीला ताब्यात घ्यायला गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला. एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह 5 पोलीस गंभीर जखमी. जालन्यामधल्या बस स्थानक परिसरातून 22 तलवारी जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. एका आरोपीला ठोकल्या बेड्या. ड्रग्सची तस्करी करणाऱ्या सराईत तस्करांना कल्याण बाजारपेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या. सैफ सिकंदर बुरहान हा मागील 4 वर्षांपासून होता फरार. ठाण्याच्या शहापूर तालुक्यामधल्या किन्हवळी पोलीस ठाणे मोजतंय शेवटचा घटका. पोलीस कर्मचाऱ्यांचा जीव मुठीत घेऊन काम सुरू. धुळे शहरामध्ये बुलेट चोरी करणाऱ्या 4 जणांना स्थानिक गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या. चोरट्यांकडून 4 बुलेट हस्तगत. 1 रुपयामध्ये पीक विमा योजनेसाठी आज अंतिम मुदत. नंदुरबार जिल्ह्यामधील अनेक शेतकरी योजनेपासून वंचित. मुदतवाढसह योजनेमध्ये मिरची आणि पपई पिकाचा समावेश करण्याची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मागील 2 ते 3 दिवसांपासून पावसाची उघडीप. शेती मशागतीच्या कामांनाही वेग. बदलापूरच्या मूळ गावातील खंडोबा मंदिर परिसर दाट धुक्यामध्ये हरवला. धुक्यामुळे मंदिर परिसरातील निसर्गाच्या सौंदर्यामध्ये भर. पुढील 3 ते 4 दिवस राज्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढणार. हवामान खात्याचा अंदाज. रायगड, रत्नागिरी, पालघर आणि ठाणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. कृष्णा खोऱ्यामधल्या कोयनेसह 8 धरणांमध्ये 80% अधिक जलसाठा. तर कोयनेमध्ये 85.59 टीएमसी जलसाठा. सांगलीमधल्या कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 40 फूट 6 इंचांवर. रात्रभरातून कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये 1 फुटांनी वाढ. जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू. खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये 13,981 क्युसेकने विसर्ग. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी जास्त करण्याची शक्यता. पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये 90% पेक्षा जास्त पाणीसाठा. पानशेत, वरसगाव, टेमघर या 3 धरणांमध्ये मिळून पाणीसाठा. सांगलीच्या चांदोली धरण परिसरामध्ये संततधार पाऊस. गेल्या 24 तासामध्ये 85 मिलीमीटर पावसाची नोंद. शेतामधील पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत. पुण्याच्या मुळशी धरणामधील मुळशी ते वाघवाडी प्रवासी बोट अनेक दिवसांपासून बंद. धरण भागातील नागरिकांची गैरसोय. मुळशीच्या माजी आमदार शरद ढमालेंकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. बोट सुरळीत करण्याची मागणी. गोंदियामध्ये पावसामुळे 5 लाख क्विंटल धान खराब होण्याच्या मार्गावर. गेल्या 7 महिन्यांपासून धानाची उचल रखडली. गोदामाची समस्या कायम. भंडाऱ्यामध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची जोरदार हजेरी. पुढील 2 ते 3 दिवस जोरदार पावसाची शक्यता. गोंदिया जिल्ह्यामधल्या काही तालुक्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. अतिवृष्टीमुळे नागरिकांसह शेतकरी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण. साताऱ्याच्या परळी खोऱ्यामधील उरमोडी धरण 19% भरलं. पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. पुण्याच्या जुन्नर तालुक्यामधल्या बिबट्यांना जेरबंद करण्यामध्ये वनविभागाला यश. 10 बिबटे गुजरातमधल्या जामनरच्या निवारा केंद्रामध्ये पाठवला. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटली. कांद्याला प्रति क्विंटल 800 ते 2,500 रुपयांचा दर. धुळ्यामध्ये अनेक स्वस्त धान्य दुकानामधील पॉज मशीन बंद. 22 जुलैपासून नागरिकांना रेशन मिळेना. प्रशासनानं मार्ग काढण्याची दुकानदारांची मागणी. करमाळ्यामधल्या निमगावमध्ये बागल गटाचा विधानसभेच्या अनुषंगानं कार्यकर्ता मेळावा. दुरावलेल्या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेण्याचा मेळाव्यामध्ये निर्वाळा. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसळेची 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशन प्रकारामध्ये अंतिम फेरीमध्ये धडक. महाराष्ट्राच्या सुपुत्राकडून पदकाच्या आशा बळावल्या. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पीव्ही सिंधूची पदकाच्या दिशेनं वाटचाल. एस्टोनियाच्या शटलरचा पराभव करत राऊंड ऑफ 16 मध्ये एंट्री. भारताचा स्टार शटलर लक्ष्य सेनची ऑलिम्पिकमध्ये इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीवर मात. लक्ष्यची उपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक. लक्ष्य सेनच्या बॅकहँड शॉटनं वेधलं लक्ष्य. दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचं निधन. कॅन्सरशी झुंज अपयशी. अवघ्या क्रिकेट विश्वावर शोककळा. वातावरण आपल्या बाजूनं. भाजपने धडा घेतलेला नाही. काँग्रेसच्या संसदीय दलाच्या बैठकीमध्ये सोनिया गांधींचं वक्तव्य. राहुल गांधींनी घेतली लोकसभेतील महिला खासदारांची भेट. महिला खासदारांसोबत फोटो सेशन आणि चर्चा. वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे आणि प्रतिभा धानोरकरांची उपस्थिती. अनुराग ठाकूरांचं पूर्ण भाषण नरेंद्र मोदींकडून आपल्या एक्स हँडलरवर शेअर. मोदींविरोधात हक्कभंग आणण्यासाठी काँग्रेसकडून लोकसभा अध्यक्षांना पत्र.